नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार, यवतमाळ. रंगगंध कलासक्तना 40 गावांच्या प्लॅटफॉर्मवरून मी एक छानशी कविता आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. नवरात्र येते. नुकताच श्रावण संपला, गौरी गणपती येऊन गेल्या, पक्षपंधरवाड्याची तयारी सुरू आहे आणि अगदी उंबरठ्यावर नवरात्र आणि दिवाळी येऊन ठेपलेली आहे. घराघरात तिची लगबग सुरू आहे. त्यासाठी या पार्श्वभूमीवर ही एक छानशी कविता आपण ऐकूया. ती आहे म्हणून सणवार आहेत, ती आहे म्हणून व्रत वैकल्य आहेत, ती आहे म्हणून सणाचा उत्साह आहे. आज केवळ ती आहे म्हणून संस्कृती टिकून आहे. ती आहे म्हणून प्रत्येक घराला घरपण आहे. पैसा टाकून मोकळा होणारा तो, त्याच्या घरात त्याच्या पिढीजात देवांसाठी झोकून दिलेली ती, ते आपलेच मानून. सणवार म्हणून रात्रंदिन झटणारे तिचे हात, एका क्षणात निवांत गाढ झोपणारा तो. उद्याची तयारी या विचारात ती मात्र टक्क जाते. बाजार करेल तो कदाचित, पण आठवणीने सामानाची यादी देणार ती, एकेका सामानाची. बरं का, स्वच्छता, टापटीप, आला गेला, पै पाहुणा, गोडधोड, शिवाय पूजेची तयारी, आरतीचं तबकही. पण काय नाही लागत हो, घराघरातली अष्टपूजा आहे ती. पण कधीतरी त्यात काय एवढं मोठं असा सूर लागतो. शांततेने आवंढा गिळला जातो. तरी दरवर्षी न चुकता तितक्याच उत्साहाने पदर खोचून ती कामाला लागते, मुलाबाळांसाठी, संस्कृती टिकवण्यासाठी, आपल्या घरासाठी. कुणीतरी म्हणेल त्यात काय एवढं, पण त्यात खूप काही आहे बरं का. 2 दिवसांचं नाटक करणं, 2 दिवसासाठी चांगुलपणा करणं, कर्तव्यदक्षपणा दाखवणं खूप सोपी गोष्ट आहे. पण वर्षानुवर्ष अखंडपणे 40-40, 50-50 वर्ष न चुकता तितक्याच उत्साहाने दरवर्षी हे सगळं करायचं चेष्टा नाहीये. खूप पेशन्स लागतात यासाठी, आणि त्याही पेक्षा हे सगळं आतून यावं लागतं. वरवरचं नसतं हे, आणि हे प्रत्येक स्त्रीच्या अंगात आहे. तिथे करते वर्षानुवर्ष अखंडपणे तेवणाऱ्या ज्योतीसारखी. म्हणूनच येणाऱ्या नवरात्री निमित्त या घराघरातल्या अष्टभुजेला सलाम करूया, आणि तिच्या या अखंडपणे वावरणाऱ्या, कष्ट करणाऱ्या हाताला, तिच्या जीवाला एक छोटंसं थँक्यू देऊया. काय वाटतं तुम्हाला? जरूर कळवा.